नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 86 ते ओवी 90च्या सहवासात आपण जाऊया. आपल्या चित्तावरती परमपुरुषाची अर्थात आपल्या आराध्य देवतेची मोहोर आपण उमटवली आणि चित्ताला त्या ध्यानाची गोडी आवड निर्माण झाली की हळूहळू चित्ताचं चैतन्य होतं आणि चैतन्याचं जे घनानंद स्वरूप आहे त्याच्याशी चित्त समरस होऊन जातं. हे चैतन्य घनानंद म्हणजे कसं आहे, त्याचं स्वरूप काय, त्याची ओळख भगवंत इथे करून देत आहेत. ते म्हणतात, जयाचे आकारावीण असणे, जया जन्म ना निमणे, जे आघवेंची आघवेपणे देखत असे. असे हे घनानंद चैतन्य आकाराशिवाय अस्तित्वात आहे. त्याचं अस्तित्व आहे पण त्याला आकार नाही आहे. आज जन्म आणि मरण हे आकाराला धरून आहे, पण जो मुळातच आकारामध्ये अस्तित्वातच नाही आहे, आकाराशिवायच त्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे त्याला ना जन्म ना मरण, ना आकाराला येणं ना नाहीसं होणं. जे आघवेंची आघवेपणे देखत असे, आणि जे काही असणेपण आहे ते असणेपण हेच तर ते चैतन्य आहे. आणि असं हे चैतन्य सर्वत्र असल्यामुळे कुठं कमी आहे कुठे जास्त आहे असं नाहीच, सारखेपणाने ते सगळीकडे आहे. त्यामुळे ते सर्व गोष्टी जाणत असतं. हे चैतन्य कसं आहे, जे गगनाहुनी जुने, जे परमाणुहुनी साने, जयाचेनी सन्निधाने विश्व चळे. आज या घनानंद चैतन्याला आकाशाहून सुद्धा ते जुनं असं म्हटलंय. असं म्हणण्याचं कारण काय असावं, तर आकाश सर्वव्यापी आहे. जेवढे काही ग्रह तारे, त्याच्यावरची जीवसृष्टी, जे काही आकाराला आहे त्या सर्वाला व्यापून असलेलं हे आकाश आहे. युगानुयुग आहे, साक्षी भावाने सर्व काही बघतंय, परंतु या आकाशाहून सुद्धा हे चैतन्य जुनं आहे. म्हणून या ठिकाणी गगनाहुनी हा शब्द ज्ञानोबा वापरतात. आकाश तर सर्वव्यापी आहे, त्याचप्रमाणे चैतन्य सुद्धा सर्वव्यापी आहे. परंतु असं सर्वव्यापी जरी असलं तरी सुद्धा सूक्ष्मात सूक्ष्म, सूक्ष्मात सूक्ष्म असा परमाणु त्याहून सुद्धा हे सूक्ष्म आहे. म्हणजे इतक्या सूक्ष्मपणे असून त्याचबरोबर ते सर्वव्यापी आहे. याचाच अर्थ असा की सर्वत्र तेच आहे. जे सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, त्याचा सूक्ष्म अंश जरी काढला तरी सुद्धा ते तेच आहे. आणि असं असल्यामुळेच जयाचेनी सन्निधाने विश्व चळे. अहो, अशा ह्या चैतन्याचं सानिध्य मिळाल्यामुळेच तर सर्व विश्वातला कारभार चालतोय. ह्याचं जर सानिध्य राहिलं नाही तर विश्वाचं सर्व चलनवलन ठप्प होईल. जे सर्वांते यया विये, विश्व सर्व जेणे जिये, हेतू जया बिहे अचिंत्य जे. घनानंद चैतन्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे असं, जे सर्वाते ययाविये,
जे काही आपल्याला अनुभवायला येत आहे, जे काही अस्तित्वात आहे, त्या सर्वाला उत्पन्न करणारं हे घनानंद चैतन्य आहे. ह्याच्यामुळेच सर्व विश्वामध्ये जीवन आहे, सर्व विश्वामध्ये चलनवलन आहे, सर्व विश्वामध्ये काही ना काहीतरी जे घडतंय, किंबहुना विश्वाचं सुद्धा जे घडणं आहे ते ह्याच्यामुळेच आहे. परंतु असं जरी असलं तरी मनबुद्धीच्या कक्षेत मात्र हे येत नाही. त्यामुळे हेतू जया बिहे. हेतू ही गोष्ट अशी आहे की ती मन आणि बुद्धीला लागू आहे, परंतु हे चैतन्य तर मनबुद्धीच्या कक्षेत येत नाही. आणि त्यामुळेच हेतूला सुद्धा त्याची भीती वाटते. याचाच अर्थ असा की ह्याला जाणून घेऊ म्हणून मनात हेतू धरला म्हणून ते जाणलं जातं असं बिलकुल नाही. कारण का तर चिंतनाच्या सुद्धा ते पलीकडे आहे, अचिंत्य जे. आणि असं सगळं असल्यामुळेच आता काही उपमांच्या द्वारे ज्ञानोबा राय आपल्याला समजावून सांगतात, आपलं मन, आपली बुद्धी, विचार, कल्पना या चैतन्याला का स्पर्श करू शकत नाही? तर ज्ञानोबा राय म्हणतात, देखे वोळंबा इंगळू न चरे. देखे वोळंबा इंगळू न चरे, तेजी तिमिर जेथ न शिरे. जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुसे. अहो, वाळवी तर सगळं खाऊन टाकते, परंतु वाळवी इंगळू म्हणजे अग्नीला, विस्तवाला काही करू शकत नाही, त्याला स्पर्शही करू शकत नाही. त्याप्रमाणे विचार, कल्पना, विकार, विषय वाळवीसारखे आहेत. त्या इतर सर्व गोष्टीला स्पर्श करू शकतील, पण चैतन्याला नाही. तेजी तिमिर जेथ न शिरे. तेजी तिमिर. अहो, प्रकाशामध्ये अंधार प्रवेश करू शकेल का? जो प्रकाशाच्या समोर येऊन उभा सुद्धा राहू शकत नाही, तसं अज्ञान हे ज्ञानरूपी प्रकाशासमोर कधी येऊन उभं राहू शकेल का? जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुसी. जीवाला चर्मचक्षु आहेत, अर्थात डोळे आहेत. ते डोळे उघडे ठेवून दिवसभर आपण इकडं तिकडं बघत राहिलो तर त्या डोळ्यांना सुद्धा हे चैतन्य दृष्टीस पडू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात की दिवसा सुद्धा डोळे अंधारातच असतात. कारण का तर डोळ्यांसाठी, चर्मचक्षूंसाठी म्हणून जो दिवस उगवलाय, पण तो दिवस सुद्धा या डोळ्यांना त्या चैतन्याचं दर्शन काही करून देऊ शकत नाही. पुढे ज्ञानोबा राय म्हणतात, सुसडा सूर्यकिरणांची राशी. सुसडा सूर्यकिरणांची राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. परंतु जो ज्ञानी आहे, अर्थात आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने, त्याची प्रचिती येण्याच्या दृष्टीने ज्याने अभ्यासरूपी योगाला आपलंसं केलं, त्याच्या ठिकाणी सुसडा सूर्यकिरणांची राशी म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, त्याप्रमाणे या चैतन्याची प्रचिती त्याला येत राहते. आणि ही प्रचिती कशी असते तर एक वेळ हा उगवणारा सूर्य सुद्धा अस्ताला जातो
पण ह्या ज्ञानी पुरुषाच्या चित्ताचं चैतन्य झाल्यामुळे त्याच्या चित्तामध्ये हा चैतन्यरूपी सूर्य सदैव प्रकाशमान असतो. त्यामुळे त्याला अस्ताला जायचं किंवा उदयाला यायचं हे माहीतच नसतं. अशी जी ही ज्ञानी अवस्था आहे ती आपल्या सर्वांना प्राप्त हो, हीच आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणी, आपल्या आराध्य देवतेच्या चरणी प्रार्थना करूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.